नमस्कार. विठ्ठल बोलेमध्ये आपलं स्वागत. मी विठ्ठल पाटील. आजचा दिवस भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज राष्ट्रीय एकता दिन आहे. स्वातंत्र्य, न्याय, बंधुता किंवा एकात्मता या 3-4 सूत्रांवर आपली राष्ट्रीय एकात्मता अवलंबून आहे आणि ती दिवसेंदिवस घट्ट होत असतानाच तिचे काही बुरुज मात्र ढासळता येते काय अशी स्थिती आहे. कारण आज आपण पाहतो देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात कोणतं ना कोणतं आंदोलन सुरू आहे, कोठे ना कोठे हिंसाचार सुरू आहे. हे सर्व जेव्हा बंद होईल, जे एकमेकांमध्ये जेव्हा प्रेम भावना वाढेल, तेव्हाच खरं तर राष्ट्रीय एकात्मता ही खरोखर भारतात नांदते असं आपण म्हणू शकू. आज आपण महत्त्वाचा मुद्दा घेणार आहोत तो हाच की राष्ट्रीय एकात्मतेच्या अनुषंगानंच जो सध्या महाराष्ट्रात मराठ्यांचा एल्गार सुरू आहे त्याबाबत. खरं तर मराठ्यांना ही का वेळ आली, मराठे का आक्रोश करतायत, मराठे का गावागावात एकत्र यायला लागलेत, मराठ्यांनी आतापर्यंत 58-59 मोर्चे कशासाठी काढले, एक मराठा लाख मराठा असं का म्हणतायत, ह्या सर्व प्रश्नांची उत्तर जर आपण शोधली तर लोकशाही म्हणा किंवा एकात्मतेच्या मुळाशी जो काही विषमतेचा बॉम्ब आहे त्यामुळं ही परिस्थिती प्रत्येकावर येऊ लागली अशीच परिस्थिती आहे. आज मराठा जरी जोरकसपणे आपल्या आरक्षणाची मागणी करत असले तरी धनगर समाज आरक्षण मागतोय, आदिवासींचा लढा सुरूच आहे, ओबीसींचा वेगळाच गट, त्यांचे नेते वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळी वक्तव्य करतायत. या सर्व गोष्टींचा जर परामर्श आपण घेतला तर विषमतेचा असलेला मोठा बॉम्ब हेच कारण असावं असं कुणी जाणकार सहज म्हणू शकतो. कारण आपल्या समाजात इतकी विषमता पेरली गेलेली आहे की स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा या विषमतेमुळे भारताचं अक्षरशः मोठं नुकसान झालेलं आहे. सामाजिक असो, आर्थिक असो, मानसिक असो, प्रत्येक गोष्टीवर भारतीयाला या विषमतेनं ग्रासलेला आहे. ही विषमता नष्ट करण्याची गरज आहे आणि ती नष्ट करण्यासाठी अर्थातच राजकीय इच्छाशक्तीची, राजकीय किंवा राजकारण्यांच्या मानसिकता बदलण्याची मोठी गरज आहे. कारण राजकारणात आज कोणताही एक गट ठराविक जातीचा असा नाही. प्रत्येक जातीचे प्रत्येक गट आहेत, प्रत्येक जातीचे नेते आहेत, प्रत्येक जातीचे मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आहेत. असं असताना मग प्रत्येक जातीला आरक्षणासाठी का झगडावं लागतंय हा तर खरा प्रश्न आहे. आरक्षण कोण मागतो, कशासाठी मागतो, तर जो पिचलाय, ज्याला परिस्थितीने गांजलेला आहे, ज्याला आजच्या पोटाची भ्रांत आहे, उद्या पोट भरेल का याची काळजी आहे, असाच घटक आरक्षण मागतोय. आज मराठा सदन म्हणून समजला जायचा, पण त्या मराठ्यांच्या पोरांवर आज अक्षरशः बेरोजगारीमुळं इतकी वाईट परिस्थिती आलेली आहे की या मराठ्यांच्या पोरांनी करायचं काय असा मोठा आव असून जो प्रश्न आहे, जी समस्या आहे ती सोडवण्याची गरज आहे. महाराष्ट्रात मराठ्यांची संख्या मोठी आहे आणि या महाराष्ट्रातच मराठा समाज आरक्षण मागतोय. कारण शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज मागासलेपणा अनुभवतोय. नोकरीमध्ये तर स्थान आहे की नाही, स्थान मिळेल की नाही याची शाश्वतीच नाही. एकूणच या सर्व काळजींमुळं आज मराठा तरुण सैरभय झालेला आहे. त्याला आवर घालणं गरजेचं आहे. नेत्यांनी सुद्धा आपल्या जिभेवर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. आपली वाचाळवीरता आता थोडी झाकून ठेवली पाहिजे. काही नेत्यांना वाटतं की माझाच कोंबडा आरवतो आणि त्यामुळंच सूर्यप्रकाश पडतो. आजची परिस्थिती तशी नाही. तुमचे कोंबडे झाकून ठेवा, त्यांना आरवू देऊ नका. अन्यथा जो मराठा समाज शांत आहे, जो मराठा तरुण अजूनही आपल्या सुसंस्कृतपणाचं चांगलं दर्शन घडवतोय, शिवरायांची, छत्रपती शाहू महाराजांची जी संस्कृती आहे, जो वारसा आहे, त्या वारशानं मराठा तरुण अजून वाटचाल करतो आहे. त्या वारशाला गालबोट लागणार नाही याची काळजी अर्थातच कोणी घ्यायची आहे तर राज्यकर्त्यांनी घ्यायची आहे. मग ते सत्ताधारी असोत अथवा विरोधक असोत, ही जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. ठासूनपणे मराठा समाज सांगतोय की ही जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. राज्यकर्त्यांनी भानावर येण्याची गरज आहे. जोपर्यंत राज्यकर्ते भानावर येत नाहीत, आपसातील मतभेद विसरत नाहीत, आपसातील गटतट बाजूला ठेवत नाहीत,
जातीय आणि धार्मिक राजकारण जोपर्यंत त्यांच्या अंगातून जात नाही तोपर्यंत ह्या समस्या राहणार आहेत, ही विषमता राहणार आहे. ही विषमता गाडायची असेल तर आज मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे. मराठा तरुणांना आरक्षणाच्या छताखाली आणलंच पाहिजे. तरच मराठा समाज आज आणि भविष्यात भक्कमपणे राहू शकतो. ही कळकळ, ही तळमळ प्रत्येक मराठा तरुणाच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच तो तरुण आज रस्त्यावर येतोय पण शांतपणाने येतोय, आंदोलन करतोय, पण कुठेही कुठलं खळखट्याक होणार नाही याची काळजी घेतोय. या मराठा तरुणानं जे आपलं मन काबूत ठेवलेलं आहे ते त्याचं काबूतच राहू दे. जर ते मराठा तरुणांचं मन अधिक सैरभैर झालं किंवा अधिक जोरकसपणे त्यानं जर उड्डाण घेतलं तर भविष्यात त्याला आवर घालणं शक्य होणार नाही. महाराष्ट्र शांत करणं अवघड होईल आणि महाराष्ट्राचं हे जे वातावरण आहे ते देशभर पसरायला सुद्धा वेळ लागणार नाही. म्हणूनच महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारनं वेळीच जागं व्हायला पाहिजे आणि मराठ्यांच्या आरक्षणाबाबत तातडीनं निर्णय घ्यायला पाहिजे. कायदा काही असो, कायदा बनवण्यासाठी तर आम्ही मतदारांनी तुम्हाला विधिमंडळात पाठवलंय, कायदे मंडळात पाठवलंय, संसदेत पाठवलंय. कशासाठी पाठवले? आमचे प्रतिनिधी म्हणून पाठवलंय. तुम्ही आमच्या तिथं मत मांडायचं आहे. तुम्ही एक जण म्हणजे तुमच्या पाठीमागे असलेले सगळे तुमचे मतदार आहेत. त्या मतदारांचा प्रत्येक आदर्श तुम्ही ठेवला पाहिजे, त्यांची मागणी रास्त राहिली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही विधिमंडळात तातडीनं कायदा करण्याची गरज आहे. आज विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवा असं काही जण म्हणत आहेत, पण विशेष अधिवेशनात प्रश्न मिटणार असेल तर आजच बोलवा आणि 1 तासात किंवा 2 तासात ते अधिवेशन संपवून कायदा करा, मराठ्यांना आरक्षण द्या. आज एवढंच बोलू. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.